बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जालन्यात अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। महायुतीतील शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार वाढले असून त्याचा निषेधार्थ जालना हिंदू बांधवांच्या वतीनं अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, उद्योजक संजय खोतकर, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष रामेश्वर भांदरगे, किशोर तिवारी, मेघराज चौधरी यांसह हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ रुग्णानं कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांनी आज दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान केली आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचफुले, उद्योजक संजय खोतकर पहा काय म्हणाले। बांगलादेशामध्ये एकही मंदिर सुरक्षित राहिलेलं नाही हिंदू बांधवांचं। एकही हिंदू नागरिक, मग तो वकील असू द्या, डॉक्टर असू द्या, विद्यार्थी असू द्या, व्यापारी असू द्या, हे सगळ्यांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय होत असताना सकल हिंदू समाज उघड्या डोळ्यांना बघू शकत नाही। रस्त्यानं चालताना एखादा ऍक्सिडेंट जर झाला तर चालणारा नागरिक त्या ठिकाणी थांबत असतो। आणि म्हणून बांगलादेशातील जनतेला असं वाटू नये की आमच्या सोबत कोणीच नाही, म्हणून सकल हिंदू समाज भारतातील, हिंदुस्थानातील सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने या ठिकाणी उभा आहे। आणि म्हणून हा सगळा समाज रस्त्यावर उतरलेला आहे। आज जालन्यातील तमाम हिंदू बांधवांच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बांगलादेशील हिंदूंना संरक्षण मिळावे, तिथून हिंदू वाचले पाहिजे, तिथून हिंदूंचे मंदिरे वाचले पाहिजे, यासाठी हा निषेध मोर्चा काढलेला आहे। बांगलादेश सरकारने जो हिंदूवर अन्याय व अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सुरू केलेला आहे, हिंदूंना तिथं बांगलादेशमध्ये राहणं अत्यंत मुश्किल झालेलं आहे, वातावरण अत्यंत भयभीत आहे, भीतीचं आहे। या भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आम्ही तमाम जालनावासी हिंदू बांधव विनंती करतो की आपण तात्काळ या बांगलादेश सरकारवर दबाव आणावा आणि तिथल्या हिंदूंना संरक्षण देण्यासाठी आपण कठोर पावलं येणाऱ्या काळामध्ये उचलावी आणि तिथील हिंदूंना संरक्षण द्यावे, यासाठी हा निषेध मोर्चा काढलेला आहे। आज आम्ही बांगलादेशमध्ये जे आमचे हिंदू समाज, माता भगिनी यांच्यावर जे अत्याचार होत आहे, तिथले मंदिरं तोडण्यात येत आहे, त्यासाठी आम्ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आज हे मोर्चे निघत आहे। त्यातला एक भाग म्हणून जालना जिल्ह्यात पण हा हिंदू समाज, सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हे हल्ले थांबले पाहिजे, यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब व एकदा आपले इथले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे की त्यांनी वरती काही ना काही कार्य करून हिंदू बांधवांचे अत्याचार होत आहेत थांबण्यात यावा, यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे। हा निषेध मोर्चा असून याच्यानंतर आम्ही वेगळा मोर्चा काढू। जय श्रीराम। बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात हिंदू समाजाच्या मंदिरावर अटॅक करणारे जे बांगलादेशी आहे त्या विरोधात आपल्या भारत सरकारने, देवा भाऊ आणि नरेंद्र भाऊनी, मोदीजींनी यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्व सकल हिंदू समाजाचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण भारत हा देश, हिंदुस्थान हा देश धार्मिक मोठ्या प्रमाणात धर्माला मानणारा वर्ग आहे। या धर्माच्या विरोधात मंदिराचं नुकसान करणं, हिंदूच्या भावना दुखावणं, धार्मिक भावना दुखावणं, या चीडेतून निर्माण झालेली चीड, या चीडेतून हा निघालेला मोर्चा आहे। यासाठी बांगलादेशातील होणाऱ्या हिंदूवर अत्याचार होणाऱ्या त्वरित थांबण्यात याव्या, हा शांततेने काढलेला मोर्चा आहे।